अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर रविनगर येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार रवी राणा यांची भव्य जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली। या सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली असून परिसरात परिवर्तनाची लाट स्पष्टपणे जाणवली। मित्रांनो, युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार पंकज उर्फ राजा बागडे, योगेश विजयकर, अर्चना अशोक पांडे आणि प्रियंका भूषण पाटणे यांच्या समर्थनार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती। सभास्थळी युवा स्वाभिमान पार्टी जिंदाबाद, प्रभागाचा विकास आमच्या हक्काचा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। मित्रांनो, आमदार रवी राणा यांनी आपल्या भाषणात प्रभागातील मूलभूत प्रश्न, विकासाचा रखडलेला वेग तसेच जनतेशी तुटलेला सत्ताधाऱ्यांचा संवाद यावर जोरदार टीका केली। जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना यावेळी जनता धडा शिकवणार आहे। प्रभाग क्रमांक 17 मधून युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। यावेळी उमेदवार पंकज उर्फ राजा बागडे यांनी बोलताना सांगितले की हा प्रभाग आमचा परिवार आहे। नागरिकांच्या समस्या सोडवणे, पारदर्शक कारभार आणि खऱ्या अर्थाने विकास हाच आमचा अजेंडा आहे। तर इतर उमेदवारांनीही जनतेशी थेट संवाद साधत विकासाची स्पष्ट भूमिका मांडली। मित्रांनो, सभेत उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला। प्रभाग क्रमांक 17 मध्ये आता वातावरण पूर्णपणे बदलले असून एकच आवाज, युवा स्वाभिमान पार्टी असा सूर सर्वत्र उमटताना दिसत आहे। मित्रांनो, या जाहीर सभेमुळे प्रभाग क्रमांक 17 मधील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत असून आगामी निवडणुकीत येथे चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे।